मराठे मुंबईमध्ये आंदोलनाला पोहोचलेत, मात्र त्यांची जी होणारी अवहेलना असेल, त्यांच्या संदर्भात जी भूमिका सरकारकडून घेतली जात असेल किंवा त्यांची ज्या पद्धतीने गैरसोय होती, अगदी चिखलात राहावं लागतंय, आझाद मैदान आहे की समुद्र आहे मुंबईचा, तो हे लक्षात येणं झालेलं आहे। इतकंच काय तर आंघोळीसाठी व्यवस्था कुठेही होत नाहीये, जे सार्वजनिक शौचालय आहेत तिथं पाणी बंद करून टाकण्यात आलेलं आहे। इतकंच काय तर रात्रीचं संध्याकाळ होताच ज्या मुंबईमध्ये अगदी 365 दिवस 24 तास लाईट उपलब्ध असते, आता त्या भागामध्ये तिथं आंदोलक जिथं जिथं राहतायत, जिथं जिथं मैदानावरती आंदोलन करतायत, तिथल्या लाईटी रात्रीच्या घालवल्या जात आहेत, तिथले आजूबाजूचे हॉटेल्स सगळे बंद करून टाकण्यात आलेले आहेत, त्यांची खायची तारांबळ उडवली जाते। इतकंच काय त्यांनी घरून जे खायला आणले असतील ते जेवण बनवतायत, त्यांना तिथे जेवण बनवण्यासाठी लाईट उपलब्ध नाहीये। आणि एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा सकाळी शौचालयाला जर गेले तर शौचालयामध्ये पाणी उपलब्ध नाहीये। असं सगळ्या बाजूंनी मराठ्यांना घेरण्याचं काम नेमकं करतंय तरी कोण, हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल तर याच्यावरतीच आज थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूयात आणि आंदोलनाच्या संदर्भात नेमकं काय काय होतंय हे थोडंसं जाणून घेण्याचा थोडक्यात एक प्रयत्न करूयात। मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, मनोज जरांगे पाटील म्हणाले होते की मी 29 तारखेला मुंबईमध्ये धडक मारणार, मराठ्यांच्या हक्कासाठी मराठा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावरती जाईल, सरकारनं सहकार्य केलं तर ठीक, नाहीतर ती मुंबई येणाऱ्या मराठ्यांची ताकद ही मुंबई बंद केल्याशिवाय राहणार नाही। सरकारनं थोडंसं सहकार्य केलं, 29 तारखेला आंदोलनासाठी परवानगी दिली। मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये जाऊन पोहोचले, मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर एकच दिवसाचं आंदोलन करायचं, 5,000 लोक घेऊन यायची, त्याच्यापेक्षा जास्त गर्दी करू नका, सगळं जरांगेंनी मान्य केलं आणि मुंबईच्या आझाद मैदानावरती जाऊन मनोज जरांगे पाटील बसले। आता आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हाला इथं आंदोलन करायची अशी मागणी केली। एकाचे 2 दिवस, दोनाचा तिसरा दिवस सुद्धा तिथं परवानगी आता सध्या मिळालेली आहे। परंतु जे सर्वसामान्य कुटुंबातून येणारे सबंध महाराष्ट्रातले गोरगरीब घरातील मराठी लोक तिथं जाऊन पोहोचलेले, त्यांच्या बाबतीत होते तरी काय? म्हणजे ज्या मुंबईमध्ये असं म्हटलं जातं की 365 दिवस अगदी चक्राच्या गतीनं पळणारी ही मुंबई, अगदी मुंबईची लोकल असेल, मुंबईचे वेगवेगळे कंपन्या असतील, मुंबईचं नेटवर्क लाईन सगळं असेल, इतकं स्ट्रॉंग आहे की तिथं लाईट शिवाय काहीच चालत नाही। मात्र जेव्हापासून मराठी तिथं पोहोचलेत तेव्हापासून लाईटच त्यांना उपलब्ध होत नाहीये, रात्रीच्या लाईटा घालवल्या जातात। इतकं मोठं आझाद मैदान आहे, तुम्ही कधी गेला असाल तर जाऊन बघा, इतकं मोठं आझाद मैदान आहे, मात्र तिथं आजूबाजूला म्हणाव्या तितक्या लाईट सुद्धा उपलब्ध नाहीत। त्यामुळे मनोज जरांगे पाटील बोलताना म्हणाले होते 30-30, 40-40, 50-50 वर्ष यांना लाईट सत्ता देऊन सुद्धा या भिकारड्यांकडे साध्या लाईटा जर लावायला नसतील तर आपल्या पोरांना त्यांनी सांगितले की जा रे बाबांनो आणि 10, 15, 20 मर्क्युरी आणा आणि तिथं लावा। जाताना या सगळ्या मुंबईकरांना किंवा ह्या आझाद मैदानवाल्यांना आपण लाईटा देऊन जाऊ, तेवढं तरी आपण करूच। म्हणजे सांगायचं काय आहे, आज त्या परिसरामध्ये लाईट्स त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीयेत। अनेक दुर्दैवी गोष्ट म्हणजे काय तर जेवणासाठी आजूबाजूला तिथे जे हॉटेल्स होते त्यांना नोटिसा देऊन हॉटेल्स बंद करायला लावलेत अशी माहिती माध्यमांवरून येते। इतकंच काय तर तिथं आझाद मैदानाच्या जवळपास असणारी खाऊ गल्ली ही जेव्हापासून आंदोलन सुरू झालंय तेव्हापासून बंद करून टाकण्यात आलेली आहे। विचार करा, कोणतरी उठेल शाणा आणि म्हणेल की बाबा एवढी गर्दी झाली आहे त्यामुळे जेवण पुरणार नाही म्हणून खाऊ गल्ली बंद झाली असेल। एखादा खाऊ गल्लीतला व्यापारी विचार काय करणार आहे, गर्दी जास्त झाली तर माझा धंदा जास्त होईल या मानसिकतेनं तो जास्त जेवण आणेल, बाकीच्या गोष्टी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न जास्त करेल। अर्थात त्याचा सुद्धा व्यवसाय तिथे झाला असता, भले तो मराठी असेल नाही तर अमराठी असेल, पण त्याचा व्यवसाय झाला असता। कोणीही व्यवसाय अशा वेळेला बंद ठेवत नाही। सारी गणपतीची मिरवणूक निघाली तर आजूबाजूला धंदेवाल्यांचे जे काही गाड्या असतात ते दुपटीनं नाही तिपटीनं वाढतात। मग अशा परिस्थितीमध्ये लाखोंच्या संख्येनं, हजारोंच्या संख्येनं तिथं माणसं येत आहेत म्हटल्यानंतर कोणी व्यवसाय बंद करणार नाही, त्यांना नोटिसा पाठवल्याशिवाय तर अजिबात ते बंद होणार नाही। अर्थात तिथं सुद्धा ही दडपशाही होतीये का हा प्रश्न निर्माण झालेला आहे। इतकंच काय तर लालबागच्या राजाचा सुद्धा प्रसाद महाप्रसादासाठी तिथं मोठं असं कंपाऊंड बांधण्यात आलेलं होतं आणि तिथं जेवणाची व्यवस्था उपलब्ध होणार होती। अनेक लोकांना जिथं जेवण मिळत नाही ते तिथं जाऊन जेवू शकले असते, परंतु तिथं सुद्धा त्या मंडपची जागा ज्यांना आहे किंवा काय त्यांना नोटीस पाठवण्यात आली अशा पद्धतीची माहिती येते। आणि तिथं सुद्धा जे लालबागच्या राजाच्या ठिकाणी सर्वसामान्यांना जेवण अन्नदान मिळालं असतं ते सुद्धा आता त्यांना तिथं उपलब्ध होऊ शकत नाहीये। हे दुर्दैव सगळ्यात महत्वाचं आहे, हे लक्षात घ्यावं लागेल। म्हणजे नेमकं काय चाललंय, हे एक प्रकारे घेरण्याचा प्रयत्न आहे का, आणि असं घेरल्यामुळं कुठेतरी आंदोलनाला आपण शमवू शकतोय असं वाटतंय का सरकारला, हा मोठा प्रश्न आहे। कारण जेवढं सरकार त्यांना मराठ्यांना किंवा मनोज जरांगे पाटलांना आवळण्याचा प्रयत्न करेल तेवढंच ताकदीनं मनोज जरांगे पाटील पण म्हणतात तुम्ही जितका वेळ जास्त लावाल तितके जास्त मराठी मुंबईमध्ये येतील आणि मग तेवढीच मुंबई पुन्हा एकदा जाम होईल आणि ते सरकारला पेलणारं नसेल। या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर शौचालयाच्या संदर्भाने अनेक आंदोलक सांगतायत
की आजूबाजूला जिथं काही शौचालय उपलब्ध आहेत तिथलं पाणीच बंद करून टाकण्यात आलेलं आहे. 2-2 दिवस तिथे शौचालयांना पाणी उपलब्ध नाहीये. मग सकाळी शौचालयाला जायचं कसं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. मग काही आंदोलकांनीच मग बिस्लरीच्या मोठमोठ्या बाटल्या उपलब्ध केल्या आणि मग त्या बाटल्या घेऊन आंदोलक शौचालयाला जात आहेत. मदतीला येणाऱ्या हातांची संख्या सुद्धा काही कमी नाहीये. म्हणजे आपण किती जरी अशाच रील करतो किंवा असा छू आहे अशा पद्धतीचं चिडवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं कंटेनर भरून तिथे बिस्लरीच्या बाटल्या पाठवलेल्या आहेत आणि केळीचे मोठीच्या ट्रे भरून अक्षरशः त्या आंदोलकांना पाठवलेले आहेत. ते मॅक्स मराठी काय कुठले ते उद्योजक आहेत वगैरे वगैरे, त्यांनी तर 4-5 हजार भाकरे असतील, पिठलं असेल, या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून आज मुंबईच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न करतायत. अनेक अज्ञात लोक आहेत की जे मोठेच्या मोठे कंटेनर भरून रेनकोट उपलब्ध करून तिथं असणाऱ्या त्या सर्व गोरगरीब मराठ्यांना पोहोचवण्याचं काम करतायत. अर्थात मदतीचा हात करणाऱ्यांची संख्या सुद्धा, पुढं येणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी नाहीये. मात्र ज्या बेसिक सुविधा त्या कोणीच करू शकत नाही, जसं की शौचालय असेल, लाईट असेल, हे सगळं प्रशासनाकडे असतं आणि प्रशासन अशा पद्धतीनं कुठंतरी या सगळ्या मराठ्यांच्या, या सगळ्या आंदोलकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न करते का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. एका बाजूला फडणवीसांना प्रश्न विचारल्यानंतर किंवा सरकारला प्रश्न विचारल्यानंतर ते असं म्हणतायत की जिथं पाणी साठलंय तिथं आम्ही खडी टाकण्याचा प्रयत्न करतोय किंवा लाईट नाही तर तिथं लाईट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय वगैरे वगैरे वगैरे. परंतु रियालिटी काय आहे तर जिथं लोकांना त्रास होतोय तर तो त्रास होतोय हे मान्यच करावं लागेल. अंघोळीसाठी कुठेही व्यवस्था नाहीये, आजूबाजूला हॉटेल असेल, बाकीच्या ठिकाणी असतील, कुठेही म्हणावी तशी व्यवस्था तिथं झालेली नाहीये. आणि त्यामुळेच की काय, पहिल्याच दिवशी शुक्रवारी आंदोलन करणारे सगळे जे आंदोलक होते त्यांनी तर त्या सीएसटीच्या समोरच आंदोलन करायला सुरुवात केली. त्यावेळेला जरांगेंनी ते थांबवलं, तो भाग वेगळा, परंतु तिथंच काही जणांनी आंघोळ्या केल्या, तिथंच रस्त्यावरती काही जणांनी पोहे बनवायला सुरुवात केली, काही जणांनी जेवणं बनवायला सुरुवात केली. या सगळ्या गोष्टी सातत्याने घडतायत. एकंदर काय तर सरकार जोपर्यंत ह्या सगळ्या संदर्भात ठोस भूमिका घेणार नाही, सरकार सुरुवातीला जरांगे पाटलांना दाबण्याचा प्रयत्न करत होते, मात्र आता आपल्याच्याने जरांगे पाटील काही दबणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर परत ते शिंदे समिती त्यांच्याकडे पाठवणं असेल, पुन्हा चर्चेवर चर्चा हे पुढच्या काळात चालूच राहणार आहेत. मात्र यंदा जरांगे पाटलांनी टाकलेला डाव हा अगदी मोठा डाव आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता माघारी जाणार नाही, त्या संदर्भातला तुम्ही आम्हाला GR द्या तरच आम्ही मुंबई रिकामी करणार आहोत. या सगळ्याच्या संदर्भानं मंडळी तुम्हाला काय वाटतं, ज्या पद्धतीनं आज मराठ्यांच्या वाट्याला जे काही जगणं येते तिथलं, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्यापैकी कोणी आंदोलनात सहभागी झालंय का? तुमच्या गावातून, तुमच्या शहरातून, तुमच्या भागातून कोणी त्या आंदोलनासाठी गेलंय का? आणि गेलं असेल तर त्यांच्या वाट्याला नेमकं काय येतंय हे जाणून घ्यायला संबंध महाराष्ट्राला आवडेल. त्यामुळे कमेंटमध्ये कळवा. त्यांच्यासाठी काही करता येत असेल तर मदतीचे हात मराठा समाजातून असेल किंवा मराठा नेत्यांकडून असतील शेकडोच्या संख्येने उभे होतील. काल मी 1-2 बाईट बघत होतो ज्याच्यामध्ये असं लक्षात आलं की विश्वजित कदमांसारखे नेते आहेत, त्यांनी स्वतःचं भारती विद्यापीठ तिथलं हे राहण्यासाठी रात्री उपलब्ध करून दिलं. तिथल्या त्यांच्या गेलेल्या गावातल्या लोकांसाठी असेल, कार्यकर्त्यांसाठी असेल किंवा आंदोलकांसाठी असेल. तर असे अनेक लोक आहेत की जे स्वतःच्या पातळीवरती मदत करताना दिसत आहेत. असे आणखीन कोण कोण आहेत हे जरी माहित असेल तरी कमेंट करून कळवायला विसरू नका. त्या सगळ्यांचाच कृतज्ञ संपूर्ण समाज, तिथले गोरगरीब लोक राहतील याची आम्हाला खात्री आहे. बाकी तुम्हाला नेमकं काय माहितीये कमेंट करून कळवा. आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.